आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार आहेत। भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार आहे। भाजपने तसा शिंदे सेनेला प्रस्ताव दिला अशी माहिती मिळते। बहुमताचा आकडा आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे। अपडेट जाणून घेत अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, महापौर पद असेल, गटनोंदणी असेल, या अनुषंगाने वेगवेगळ्या खरं तर घडामोडी घडतायत आणि आता आलेली ही अपडेट काय भर टाकशील यावर आणखी? नक्कीच मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना ही एकत्रितपणे गटनोंदणी आपल्याला करताना दिसणार आहे। एकूणच जो बहुमताचा आकडा आहे तो अधिक भक्कम करण्याचा भाजपचा भर दिसतो आहे। प्रामुख्याने यामध्ये जर का पाहायचं तर वेगवेगळ्या गटनोंदणी दोन्ही पक्ष हे करणार होते, मात्र एकूणच स्थायी समिती असेल किंवा जी विविध प्रकारची पदं आपल्याला महापालिकेमध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये कुठेतरी जो महायुतीची संख्या आहे ती कुठेतरी आपल्याला कमी होताना पाहायला मिळत आहे आणि एकूणच अनेक प्रस्ताव हे पारित करताना मग कुठेतरी अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळेच भाजपकडनं गटनेते पद असेल ते भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा सध्याला विचार सुरू आहे। एकूण आज मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली बैठक आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकूणच या संदर्भातला प्रस्ताव देखील शिंदे सेनेला देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण या संदर्भात शिवसेनेकडनं काय या सगळ्या प्रस्तावाला मान्यता मिळते का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात वारंवार वक्तव्य करणाऱ्या मंत्री गणेश